अशा प्रकारे आमचा रात्रीचा रुटीन असतो. कंटिन्यू राऊंड म्हणजे ड्युटीला आला तेव्हा एक राऊंड घ्यायला लागते 11-11:30च्या दरम्यान आणि सकाळी 5-5:30च्या दरम्यान. असे 2 राऊंड घ्यायला लागते. राऊंड फक्त याच्यासाठी की बाबा चेकिंगसाठी थोडं स्मोकिंग वगैरे नाही चालू, कुठं काही दुसरं असे अवैध धंदे चालू नाही, रिकामे फ्लोअर आहेत तिथं काही कांड वगैरे नाही व्हायला लागले, अशा गोष्टी लक्ष द्यायसाठी थोडं राऊंड असतात. आणि बिल्डिंगचं मेंटेनन्स पण बघायला लागते की बाई चिल्लर रूम बरोबर काम करायली का नाही, BMS मध्ये बरोबर काम चालू आहे का नाही, प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक फ्लोअरचं. बस एवढंच असते. तेच की थोडं फिरायला लागते जास्त. ही आमची BMS रूम आहे बघा. याच्यामध्ये सगळे कॅमेरे असतात. बिल्डिंगमध्ये जेवढ्या ठिकाणी कॅमेरे लावलेले ते सगळे या रूममध्ये दिसते. बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टम त्याला BMS म्हणतात. याच्यामध्ये कोणत्याही फ्लोअरचा कोणत्याही लोकेशनचा कॅमेरा आपण बघू शकतो, कुठं काय चालू आहे. त्याच्यानंतर हा पॅसेज एरिया किंवा टेरकेस. फिरताना काय नाही, माणूस फिरतो तेच. ही आमची लॉबी आहे, लिफ्ट लॉबी. एकूण 6 लिफ्ट आहेत आमच्या पुऱ्या लॉबीमध्ये. तर आता वरती P1ला जातो. P1चं लोकेशन पण बघायचं आहे. असं फिरू एवढा घाम येते ना, तरी पण असं पण वजन वाढायला लागलं माझं. त्याच्यामुळं जेवढं जास्त फिरेन, जेवढं जास्त स्टेअरकेस वगैरे पायऱ्या चढेल तेवढं चांगलं आहे. आमचं P1चा एरिया आहे. अजित हे बघा, खेळायसाठी आपलं इथं पूल वगैरे. तो गेम असतो ना पूल, काठीनं मारायचं. तो ही काठी यांना बॉल मारायचे. खेळायसाठी भरपूर आहे. हा पॅसेज एरिया सगळा. हा रिसेप्शन P1चं. इथं कोणी नाही आहे. खेळायसाठी बघा एक गिफ्ट खेळत आहे. एम्प्लॉयला खेळायसाठी भरपूर आहे. बॉल आहे का याच्यात? बॉल नाही आहे. हे फुटबॉलसारखं असते पण हे फुटबॉल नाही, पण हाताने खेळण्यासारखं आहे. हा बॉल नाही ना. हा टेबल टेनिस. एम्प्लॉयसाठी लय सुविधा आहे तिथं. खा पिया ऐश करा. पगार पण भरपूर. आम्हालाच पगारी फक्त असं द्यायचं. आम्हाला पण पगारी चांगल्या पाहिजे होता. मेडिकल रूम सगळं फॅसिलिटीज. हे बघा भिंतीवर टॅटू एवढा मोठा खतरनाक आहे. नाही जॅगवार आहे. जॅगवार इसको जॅगवार बोलते बेटा. जॅगवार. एरिया खूप मोठा आहे. एवढा एरियामध्ये राऊंड मारायला लागते. प्रत्येक गोष्ट चेक करायला लागते. जबाबदारी असते. कोणी कुठं थांबलं तर नाही अंधारामध्ये. कोणी अंधारामध्ये थांबून काही स्मोकिंग तर करत नाही आहे. आता बघा ही या ठिकाणी सगळं अंधाराच येतं. तिथं जाऊन बघायला लागते काही कांड तर नाही चालू, किंवा ही मेडिकल रूम आहे याच्यामध्ये तर काही चालू नाही ना, जाऊन बघायला लागते. कारण अंधाराचा फायदा घेतात लोक. एक तर गांजा किंवा पिण्यासाठी किंवा काहीतरी कार्यक्रम करायसाठी. त्यांच्यावर लक्ष द्यायला लागते. जरासं करा कार्यक्रम, कोण नाही थांबवत, पण काही हॉटेलमध्ये जा. हे बिल्डिंगमध्ये येऊन कार्यक्रम करतात, चांगल्या लेकर खराब करतात. वेकेंड फ्लोअरला, रिकाम्या फ्लोअरला. त्यामुळं जरा वांदे येतं. त्यामुळे आमचं काम आहे की बाबा याच्यावर लक्ष द्यायचं, यांना पकडायचं. जास्त करून आमचं जे लक्ष हे आहे ते बाउंड्रीवर असलं पाहिजे. ही बॅकसाईडची बाउंड्री, ही भिंत जी पूर्ण, याच्यावर जास्त लक्ष द्यावं लागते आम्हाला. कारण की चोराची यायची भीती जी आहे ही या बॅकसाईड बाउंड्रीवरच आहे. आणि हे जे झाडं येतं, मागच्या वर्षी झाडं एवढं मोठा अजगर होता, ती पण भीती आहे आम्हाला. किंवा चुकून बोलून रात्रीचा अजगर जर आला आमच्याजवळ तर कायच करावं.
इनका है अंधेरी रात में दिया तेरे हाथ में, असं चालू आहे. M1ची पार्किंग खराब झाली ना ते. चला जाऊ मी खाली बॅक साईडला. ठीक आहे ठीक आहे काढ बरं, मी थांबतो बॅक साईडला. तो चला अपन चलेंगे नीचे क्योंकि अपना काम अभी हो तो नहीं गया, पण दुसरा एफ आहे तो बोलतो की बाबा तुझा खाली मी आहे, त्याच्यामुळं जाऊ द्या म्हटलं आहे की नाही. तो आहे आपण काय बॅक साईडला थांबू आहे तसं पण दोन दोन. हा पूर्ण जो एरिया आहे खूप मोठा एरिया आहे. या सर्व पूर्ण एरियावर लक्ष ठेवावं लागतं रात्रभर. कुठं काय चालू आहे काय चालू आहे सगळी लक्ष द्यावं लागते. म्हणजे कंटिन्यू राऊंड तर नाही मारायला लागत, पण 8 तासामध्ये तुमचे 2 राऊंड तर झाले पाहिजे बिल्डिंगमध्ये. की बिल्डिंगमध्ये काय चालू आहे, कुठं काय चालू आहे, टेरकेसला कुठं चालू आहे, टेरेस एरियाला काय चालू आहे, पायऱ्यावर कोणी बसलं आहे का, काय करतं आहे का, काय अशी काही गोष्टी करते की बाबा नुकसान आहे, या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागते. नाईट ड्युटी असलं जरा जास्त अवघड आहे, कारण नाईट ड्युटीमध्ये तुम्हाला कंटिन्यू जागी राहावं लागते आणि रात्रीनं जागं राहणं मुश्किल आहे. तर चला मग कसा जर ब्लॉग कसा वाटला किंवा कशी आमचा रुटीन डेलीचा नाईटचा कसा वाटला नक्की कमेंटला सांगा. चला.